आता सुरू होत आहे देशातला सर्वात मोठा खटला आपकी अदालत रजत शर्मान सोबत। नमस्कार, थँक्यू। तर या सुरू करूया आपकी अदालतमध्ये आजची सुनावणी। आज माझे पाहुणे आहेत एक असे लीडर ज्यांनी खूप संघर्षाने, खूप मेहनतीने देशाच्या राजनीतीमध्ये आपली जागा बनवली, ज्यांनी छातीवर गोळ्याही खाल्ल्या, काठ्या सुद्धा खाल्ल्या, जेलमध्येही जावे लागले। एक असे लीडर जे आपल्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये खूप पॉप्युलर आहेत आणि काँग्रेस पार्टीच्या देशातील सगळ्यात मोठ्या नेत्यांपैकी एक आहेत। प्लीज वेलकम लीडर ऑफ द ऑपोजिशन अधीर रंजन चौधरी। आणि आता मी आमंत्रित करत आहे आपकी अदालतमध्ये आजचे आमचे जज खूप खास आहेत। मी यांना युनिव्हर्सिटीच्या दिवसांपासून ओळखतो, आमच्या सोबत शिकत होते, मग जर्नलिझम सोबतच सुरू केले। हे टाइम्स ऑफ इंडियामध्ये राहिलेत, हिंदुस्तान टाइम्समध्ये राहिलेत आणि आजकाल गार्डियन न्यूजपेपरमध्ये मॅनेजिंग एडिटर आहेत। प्लीज वेलकम पंकज वोरा। आणि याआधी की आपकी अदालतमध्ये आजची सुनावणी सुरू करू, आरोप आणि प्रत्यारोपांचे सत्र सुरू करू, आजचे जज पंकज वोरांची परवानगी हवी आहे आजची कारवाई सुरू करण्यासाठी। आता सुनावणी सुरू करा। आणि याआधी पहिला आरोप लागेल तुमच्यावर। एक नजर टाकूया अधीर रंजन चौधरी यांच्या पॉलिटिकल करिअरवर। काँग्रेसचे सिनियर लीडर अधीर रंजन चौधरींना नवाब ऑफ मुर्शिदाबादच्या नावाने ओळखलं जातं। अधीर रंजन चौधरी पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादवरून 5 वेळा लोकसभेची निवडणूक जिंकले आहेत। अधीर रंजन चौधरी लोकसभेमध्ये लीडर ऑफ ऑपोजिशन आहेत। जेव्हा केंद्रात डॉक्टर मनमोहन सिंगचं सरकार होतं तेव्हा अधीर रंजन चौधरींना रेल्वे मंत्रालयामध्ये मिनिस्टर ऑफ स्टेट बनवलं होतं। लोकसभेमध्ये यायच्या आधी अधीर रंजन चौधरी पश्चिम बंगाल विधानसभेचे सदस्यही राहिले आहेत। विद्यार्थी जीवनापासून राजकारण सुरू करणारे अधीर रंजन चौधरी खूप वर्ष वामपंथी दलासोबत राहिले आहेत। काँग्रेस जॉईन केल्यानंतर अधीर रंजन चौधरी साधारण कार्यकर्ता ते पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षाच्या पदापर्यंत पोहोचले। अधीर रंजन चौधरी आपल्या धाडसी वक्तव्यामुळे नेहमी विवादाने ग्रासलेले असतात। आपकी अदालतमध्ये अधीर रंजन चौधरी आपला खटला स्वतःच लढतील। तर या सुरू करूया आजची सुनावणी। आपकी अदालतमध्ये पहिला आरोप अधीर रंजन चौधरीवर। आपकी अदालतमध्ये काँग्रेसचे सिनियर लीडर अधीर रंजन चौधरींवर आरोप आहे की हे नेहमी बेचैन असतात। अधीर रंजनजी, मी तुमच्या नावाचा अर्थ बघत होतो। अधीर म्हणजे विहल, अधीर म्हणजे उतावळा, अधीर म्हणजे बेचैन। तर हे बेचैन तुम्ही आता होता की लहानपणापासूनच असे आहात? माझ्या आई आणि वडिलांनी जेव्हा माझं नाव ठरवलं असणार, नक्कीच विचार करून ठरवलं असणार, तर यासाठी मला तर वाटतं की ठीकच ठरवलं असणार आणि अगदी बरोबर नाव दिलंय मला। मला गर्व आहे याचा। बेचैन राहणं तर गरजेचं आहे। मी अस्थिर आहे, अधीर आहे आणि खूप साऱ्या गोष्टींची आतुरतेने मी वाटही बघत असतो। त्यामुळे मला मुर्शिदाबाद म्हणजे तुम्हाला रॉबिन हुड म्हणतात? हे बघा, कोणत्या काळी म्हणत तर होते। तर मला तर बरं वाटलं की अशा प्रकारची उपाधी मला मिळाली होती आणि मी ह्यासाठी आनंदित आहे। हे खरं आहे की तुम्हाला शोले सगळ्यात जास्त आवडती फिल्म आहे आणि कित्येक वेळा तुम्ही ती पाहिली आहे? माझ्या ज्या वयाचे लोक आहेत ना भारतात, मला वाटतं सगळ्यांनीच शोले सारख्या पिक्चरला माझ्यापेक्षा जास्तच पाहिलं असेल। कदाचित मी 10-12 वेळापेक्षा कमीच पाहिलं, पण आजही
शोलेसारखी फिल्म आजही तेवढीच मनोरंजक आहे जेवढी मनोरंजक ती सुरुवातीला होती. तर मलाही चांगलं वाटतं. आजही संधी मिळाली तर मी बघतोच. हे मी याच्यासाठी विचारत आहे की तुमची जी कॉन्स्टिट्युन्सी आहे, तुमचा जो एरिया आहे, त्यात लोक हेच म्हणतात की बेटा झोप लवकर नाहीतर अधीर रंजन चौधरी येतील. हे पहा, हे कधी-कधी जरा जास्तच लोक बोलतात. हे योग्य नाही आहे. असू शकतं तुम्हाला कुठून तरी माहिती मिळाली असेल, पण ह्यासारखी मला विचार न केलेलंच बरं याबद्दल. मी लोकांचं प्रेम, आशीर्वाद, प्रार्थना सोबत घेऊन चालतो. ह्याच लोकांचा प्रेम आणि आशीर्वाद नसता तर मला आपकी अदालतमध्ये येण्याचं आमंत्रण मिळालं नसतं. तर हे खरं आहे का की तुम्ही सुरुवातीला नक्षलवादी होते, बंडखोर होता, हो, सुरुवातीपासूनच रेबेल होते तुम्ही? अगदीच. तुम्हाला कदाचित माहीत असेल, बंगालमध्ये सगळ्यात आधी भारतामध्ये नक्सली जे सरकार आहे, म्हणजे नक्सलाईट मूव्हमेंट जी सुरू झाली होती, त्यावेळी शाळेत एक विद्यार्थी होता. त्याला वाटलं की हा पुढे जाऊन देशाचं नक्की भलं करेल. गरिबांसाठी सर्व त्रासांपासून, संकटापासून मुक्ती मिळवण्यासाठी हा सगळ्यात एक मोठा माध्यम बनेल, मार्ग असेल, तर ह्यात का नाही सहभागी व्हावं. तरीही त्यावेळी मी तेवढा अजिबात मॅच्युअर्ड नव्हतो. स्कूलमध्ये शिकत होतो मी, आणि तेही गावातल्यासारख्या शाळेमध्ये, सरकारी शाळेमध्ये. तर आपसुकच तेवढं ज्ञान, तेवढं माहिती, तेवढी परिपक्वता माझ्याकडे नव्हती. भावुकता होती, उत्साह होता, काही काही गोष्टींसाठी रागही होता. तर लहानपणी असा होतो मी. तर असा राग, असा उत्साह की 14 वर्षाच्या वयात मर्डर केला तुम्ही? नाही जेलमध्ये नाही, गेले होते? मर्डर कुठून काय कुठे आणताय मर्डर? म्हणजे आम्ही लोकांनी आंदोलन करताना खूप काही केलं आहे. जसं की कधी म्हणजे एखाद्याच्या घरून बंदूक लुटली आहे, असं नाही. काहीतरी केलं असेल त्याने म्हणूनच. जेलमध्ये बंदी होऊन राहिलोय, 6-7 वर्ष जेलमध्ये बंद होतो, हेही खरं आहे. ऐकलंय ज्या दिवशी तुम्हाला अरेस्ट केलं होतं, त्या दिवशी तुमच्या बहिणीचं लग्न होतं? हो, बहिणीचं लग्न होतं. मी आलो होतो. कारण खूप दिवस फरार होतो, तर माझ्या मनाला वाटलं की चला एकदा बहिणीच्या लग्नामध्ये कसं लग्न होतंय, व्यवस्थित होतंय की नाही, हेच पाहायला गेलो होतो बस. म्हणूनच पकडले गेलात. संधी मिळाली आणि संधीचं त्या योग्य रीतीने फायदा उचलला गेला लोकांनी. मी वाचू नाही शकलो. आता तुम्ही 14 वर्षाच्या वयात जेलमध्ये गेलात, 7 14 वर्ष नाही, 15 जेलमध्ये. 15 वर्ष. चला 15 वर्ष. हो हो. तर तर अभ्यास वगैरे काही झालाच नाही? नाही नाही, अभ्यासाला सोडचिठ्ठी आधीच दिली होती मी. म्हणजे मी तर क्लास 9 पर्यंत शिकलो, आणि तेही सरकारी शाळेमध्ये. जास्त शिकलेलो नाहीये मी. जास्त जर कठीण प्रश्न विचारला तर मग उत्तर देण्यासाठी अजिबात तयार नाहीये मी तेवढा. तरीही थोडंफार समजण्याचा प्रयत्न केलाय मी, पण तेवढं काही. तर तुमच्यासारखे कितवीपर्यंत? दिग्गज लोक आहेत, जज साहेब आहेत, जज साहेब सारखे दिग्गज लोक, एवढा मोठा नाहीये मी. नाही, तुम्ही दिग्गज तर आहातच, कारण मी ऐकलं आहे छातीवर तुमच्या गोळ्यांचे हो, निशाण ते आहेत. तर आहेत. ते तर नक्कीच आहेत. नक्कीच. संघर्ष करताना तर मी एका सैन्यासारखा आहे. संघर्ष करताना सत्यासाठी, न्यायासाठी, त्यात गोळी चालवो, कोणी काहीही करो तरी मला फरक नाही तर पडत. गोळ्या खाल्ल्याही आणि गोळ्या चालवल्याही. नाही, चालवली नाही, खाल्ली. गरज पडल्यावर चालवली होती. आता बघा, घाबरवण्यासाठी, दाबण्यासाठी, वाचण्यासाठी. पहिले 7 वर्ष जेलमध्ये राहिलात. 1996 मध्ये परत तुमच्यावर चार्ज लागला की तुम्ही सीपीएमच्या लीडरची हत्या केली, मर्डर. हे सगळं बघा, राजकारणात काय होतं ही वेगळी गोष्ट आहे. राजकारणात तर जसं बंगालविषयी खास करून बोललात, तर भारताच्या दुसऱ्या जागी असं असेल की आजकाल राजनीती करणं कठीण झालंय. राजनीतीमध्ये विरोधक असणं आणि सत्तापेक्षा लोकांसाठी तर अन्याय मानलं जातं. म्हणून कधीकधी माझ्या विरोधात आधारहीन तत्वाच्या आधारावर खोट्या सुनावणी करत असतात. काय करणार? आताही माझ्या विरोधात केस आहेत. तसं नाही आहे.
पूर्ण तर लिस्ट असंच आहे त्यावेळी- माझ्याकडे तुमच्या विरोधात तर जेवढे त्यावेळी cases झालं. आहेत. हा पूर्ण लिस्ट माझ्याकडे आहे हो जेवढे दाखवा cases ना, आहेत. न्यायालयात आलोय मी. मी तर खऱ्या न्यायालयात हजर झालो होतो. हे तर आपकी अदालतमध्ये आलो आहे, त्यात काय एवढं. खरं न्यायालय तर हेच आहे जनतेचं, ज्यात तुम्हाला वारंवार यावं लोकांना लागतं. आवडतं. जनता ठरवते की ते तर वेगळी गोष्ट आहे. त्या न्यायालयात जायला मलाही रस आहे खूप. मला वाटतं की वारंवार जनतेच्या न्यायालयासमोर उभं राहून जेवढं माझ्याकडे आहे, माझ्या हातात आहे तेवढी उत्तरं देईन मी. त्यात काही मला नाराजगी नाही आहे. कोणीही इथे जेवढे आहेत, जेवढे माझे भाऊ बहीण जेवढेही आहेत, आमचे जे वयोवृद्ध, तुमची मर्जी, तुम्हाला जे हवं ते विचारू शकता मला. तर मी 2005 कोणालाही मध्येही आरोप लागला होता डबल मर्डर. असं म्हणू नका. डबल ट्रिपल लागतच असतं बंगालमध्ये. मर्डरच्या केसेसचा वर्षाव झालाय माझ्यावर, असं बोलायला हरकत नाहीये. जेही योग्य मार्गाने जे सत्तारूढ पार्टीच्या विरोधात आवाज उठवतात तर होऊन जातं कधी असं. पण मला तर खरंच असं वाटतं की न्यायालयासमोर उभं राहावं आणि जर खरंच मी काही चुकीचं काम केलं आहे, जे काही कायद्याच्या विरोधात काम केलं असेल तर मला ही शिक्षा व्हायलाच पाहिजे. मग तर तुम्हाला शोले चांगलीच वाटत होती. जय वरुसारखं जेलमध्ये येणं जाणं ते तर होतच राहतं. जेलमध्ये कित्येक वेळा गेलो होतो, कारण मी जेलला तुमच्यासारखं नाही समजत. जेलला मी एक युनिव्हर्सिटी म्हणून समजतो. पण खरंच तुम्ही कधी कोणाला मारलं आहे का? जर मी मारलं असेल तर मी या न्यायालयात का सांगू? जर मी त्या पद्धतीचा मूर्ख असतो तर काय तुम्ही मला एवढं मोकळं पाहू शकला असता आणि इथे बोलवलं असतं? मी मूर्ख नक्कीच नाहीये, हे मानून चला तुम्ही. हे जे तुम्ही इलेक्शनच्या ॲफिडेव्हिटमध्ये डिक्लेअर केलं आहे त्यात 26 केसेस आहेत. हो, त्यात खूप सारे मर्डरचे केसेस खूप आहेत. सारे आहेत. खूप सारे. काय करायचं? जर तुम्हाला वाटतं मला मर्डर केसमध्ये, माझ्या विरोधात मर्डर केसमध्ये, खोट्या केसमध्ये सुनावणी करायला पाहिजे, मला कमजोर करायला पाहिजे, तर करू शकता. हे मानूनच चालावं लागतं जिथे राजनीती करतो. हे आजच्या तारखेत वाईट नका वाटून घेऊ माझ्या मित्रांनो. भारताच्या राजनीतीचं एक अंग झालं आहे. विरोध करणं काही अपराध नाहीये, विरोध करणं काही अन्याय नाहीये, चुकीचं नाहीये, योग्यच आहे. विरोध केल्याने आपल्या लोकशाहीची प्रगती होईल आणि सोबतच विरोधाचीही, जोही असेल सत्तेत, त्यांचा आपण आदर केला पाहिजे, त्यांचा मान राखला पाहिजे आपण. खूप साऱ्या केसेस आहेत पब्लिक सर्वंटला मारण्याचे. पब्लिक सर्वंटला मारण्याचं हे कुठून शोधून आणलं तुम्ही मला नाही हे माहिती. बघा तुमचंच आहे. तुम्ही जे सबमिट केलं त्यात तुमच्या लिहिलं एखाद्या आहे. इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरनी कदाचित चूक केली असेल. काही केसेस आहेत ज्यात तुम्ही बंदूक हो, हिसकावण्याचं. ते तर आधीच ऐकलंय यांनी, खूप आधीच. मी तर सांगितलं यांना, जे केलं आहे त्यात लपवण्यासारखं काहीच नाही. मला गरज नाहीये हे तर लपवायची. जे आहे ते तुमच्याप्रमाणे आहे. किती केसेस आहेत तुमच्यावर आता? ते बघावं लागेल, वकील साहेबांना विचारावं लागेल मला. जर तुमच्यासारखे माझे वकील असते तर मला सांगायची काही गरज नव्हती एवढं. मला तर तुमच्यासारखा रजतजीसारखा वकील हवा. मी तर तुमचं ते इलेक्शनचं ॲफिडेव्हिट आहे हो, ते पाहिलं. त्यात नाही ते क्रिमिनल लपवले केसेसची नाही, तर पूर्ण लिस्ट आहे. नक्कीच आहे. आणि आता जर या वर्षी पाहिलं तर त्यात 90% केसेस संपले आहेत माझ्यावरचे. आणि यावेळी जर मी निवडणूक लढली ना तरीही ॲफिडेव्हिट मला भरावं लागेल. त्यावेळेस तुम्ही बघाल की 90% केसेस नाहीच आहेत पण माझ्यावर. यात खूप सारे प्रकरणं आहेत. जसं 2013 मध्ये फेब्रुवारीचं प्रकरण आहे. जसं सरकारी गाडीवर उभं राहून तुम्ही प्रोटेस्ट करायला हो, लागले. नक्कीच केलं मी. तर सपोर्टरने डीएम ऑफिसमध्ये तोडफोड केली. तर तुम्ही तुमचा शर्ट काढून फिरवायला लागला. नाही, मी म्हटलं होतं की मी म्हटलं की हे बघा, तोडफोड करू नका, आंदोलन करा. आणि त्यावेळचे जर विधान तुम्ही बघाल तर मी म्हटलं होतं की तुम्ही शांत व्हा. आय वॉज ट्राईंग हार्ड टू स्पेसिफाय दॅट हीटेड मॉब. हे मी सांगितलं होतं सर्वांना शांत करण्यासाठी. मला गाडीवर उभं राहून लोकांना हे म्हणावं लागलं की तुम्ही शांत व्हा. तर सामान्य लोकांच्या मुद्द्यांसाठी आपल्याला लढलं पाहिजे. मग त्यासाठी कलेक्टर साहेबांचं घर असो, DG, IG, मंत्री, प्रधानमंत्री सगळ्यांचं घर असो, मला जर जावं लागलं आंदोलन करण्यासाठी
तर मी कधीही जायला तयार आहे आणि ह्यामध्ये मला काहीही प्रॉब्लेम नाही आहे. मला ह्यात काही काळजी करायची काही गरज नाही आहे. मला अजूनही असं वाटतं की आत्ताही गरज लागली तर आत्ताही हेच करणार मी, हे मी तुम्हाला वचन देतो. ही तर चांगली गोष्ट आहे की तुम्ही ऍडमिट केलं की हे तर तुम्ही करत राहणार. हो ना? हो, नक्कीच करत आणि राहणार. नेहमी बेचैन राहणार, अधीरही हो, राहणार, नक्कीच. उतावळे पण बनत नक्कीच राहणार. यासाठी बेचैन होणार जेव्हा बघणार की जेव्हा मला कळेल की कुठे ना कुठे काहीतरी अन्याय होतोय. मग विरोध करताना मला जेलमध्ये जरी जावं लागलं तरीही, किंवा मार खावा लागला, किंवा मग गोळी खावी लागली, मला ह्यात जराही फरक पडणार नाही, हे मी तुम्हाला सांगतो. तर इथे अधीर रंजनजी एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये अधीर रंजन चौधरीवर आरोप प्रत्यारोपाचे आणखी एक सत्र. मी त्यावेळी म्हटलं की नीरव मोदी तर नाहीये, पण नरेंद्र मोदीजी, तुम्ही नीरव मोदी का बनलात? हे असे शांत का बसलात? सांगा. आता ह्यात जर काही चूक असेल तर मला आत्ताच्या आत्ता ह्याच जागी मला फाशी देऊन टाका. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आम्ही सुनावणी करत आहोत, प्रश्न विचारत आहोत लीडर ऑफ द ऑपोजिशन अधीर रंजन चौधरीला. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये विरोधी पक्षाचे नेते अधीररंजन चौधरींवर आरोप आहे की हे बेजबाबदार आहेत. अधीर रंजनजी, तुम्ही लीडर ऑफ द ऑपोजिशन आहात. खूप जबाबदारीचं पद आहे. ते पद आहे ज्यावर एक जमान्यामध्ये प्रणव मुखर्जी बसत होते. आता लोक म्हणतात की जेव्हा जबाबदारीने दादा बोलत होते तेवढ्याच गैरजबाबदारीने हे दादा बोलत आहेत. तुम्ही ठीक आहे. काहीही म्हणता कोणालाही. ते तर ठीक आहे, पण काही म्हणजे काय हे जाणणं गरजेचं आहे. जसे आता हा, काही बोला. दिवसांआधी आता एकानंतर एक जर सांगायचं तुम्ही म्हटलं, एवढं काही बोललात की मी सांगतच जाणार. एकदम आरामात सांगा, आरामात बोला. तुम्ही नो कॉन्फिडन्स मोशनच्या दरम्यान जेव्हा तुम्हाला बोलायची संधी मिळाली तेव्हा प्रधानमंत्रींना नीरव मोदीशी कंपेअर केलं. नीरवचा अर्थ सायलेन्स. हां, शांत. सायलेन्स. मी आपल्या देशाच्या प्रधानमंत्रीच्या विरोधात त्यांना इजा करण्यासाठी, त्यांचा अपमान करण्यासाठी एकाही शब्दाचा वापर केला नाही. मी हे म्हटलं होतं, नक्कीच म्हटलं होतं, की जेव्हा मणिपूर जळत होतं मी स्वतः गेलो होतो मणिपूरला. मणिपूरच्या दुर्दशेला तुम्ही समजू नाही शकणार. संपूर्ण मणिपूर 2 भागात विभागले गेलेत. जे डोंगरवासी हिलमध्ये जे राहतात ते घाटीमध्ये नाही जाऊ शकत, प्लेन्समध्ये नाही जाऊ शकत, आणि जे प्लेन्समध्ये राहतात ते डोंगर नाही चढू शकत. दोन्ही पक्षांच्या हातात एक नाही, हजारांच्या संख्येने आधुनिक हत्यार दोन्ही पक्षांच्या. आणि ते हत्यार कसे लुटले गेलेत? समजा की कोणी एक पोलिसांची चौकी आहे जिथे मेथी लोक ऑफिसर आहेत, त्यांनी सगळी आर्मरी उघडी करून दिली त्यांच्या आपल्या जातीच्या लोकांना. आता समजा की काही ठिकाणी कुकी पोलिसवाले आहेत, त्यांनी सगळे शस्त्रगार उघडून कुकी लोकांना दिले. चला, आपल्या जातीच्या लोकांना वाचवण्यासाठी शस्त्रगार उघडून लोकांना दिले. आता काय होतं माहिती? दोन्ही समाजाच्या लोकांच्या हातात हजारोंच्या संख्येत सगळे हत्यारं आणि सोबतच लाखोंच्या संख्येने गोळ्या त्यांच्या हातात आहेत. आता हे विचार करा बसून की आता हे काय सुरू आहे. आमचे गृहमंत्री जेव्हा सदनमध्ये विधान करतात, म्हणतात की आमच्या सगळ्या सेनाबळाला मी कामाला लावलंय, त्या लोकांना मी बफर झोनमध्ये कामाला लावलंय. बफर झोन म्हणजे काय असतं? जिथे दोन्ही पक्ष एकमेकांच्या येण्याच्या तयारीत आहेत, ह्याला म्हणतात बफर झोन. आणि आता मध्ये राहिली सेना, त्या बाजूला एक पक्ष, ह्या बाजूला एक पक्ष. तर आता तुम्हाला काय वाटतं की ह्या देशाची ही स्थिती आपल्यासाठी योग्य आहे? तुम्ही जर सदनमध्ये येता आणि म्हणता की आम्ही बफर झोनमध्ये सेना उभी केली, तुम्हाला तर सगळे जी
हत्यारं लुटली गेली होती. त्या हत्यारांना परत मिळवण्यासाठी सेनेला पाठवायचं होतं. लोकांच्या मनात पुन्हा आपली जागा बनवण्यासाठी, बंधुभाव जागवण्यासाठी, सुख शांतीचं वातावरण बनवण्यासाठी सगळे प्रयत्न करायला पाहिजे होते. त्यासाठी हातभार लावायला पाहिजे होते, पावलं उचलायला पाहिजे होती. 27 लाख लोकसंख्येचं हे स्टेट, एवढ्या मोठ्या भारतात एवढी आमची ताकद, तर आपण काय सांभाळू शकत नव्हतो. 3 महिने सरले होते, तरीही लूट, खून, बलात्कार हे अजून चालू आहे तिथे. तुम्हाला ऐकायला आश्चर्य वाटेल की असं समजा की मॉर्चरीमध्ये जिथे मृत लोकांना ठेवलं जातं, तिथूनही मृत लोकांची ओळख, त्यांच्यासोबत त्यांना घेऊन एखाद्याला, कोणाला गाडणे, कोणाला स्मशानात घेऊन जाणे, एखाद्याला समाधी देणे, तेही नाही करू शकत. का? मी विचारतो, का आपण गप्प बसलो आहोत? का आपण चर्चा नाही करायची? जर मणिपूरचा मुद्दा मेनलँड इंडियामध्ये, समजा की विशेषतः दिल्ली म्हणा, यूपी म्हणा, हरियाणा म्हणा, राजस्थान, मेनलँड इंडियामध्ये जर इथे असं काही झालं असतं तर सरकार गप्प बसलं नसतं. तर सरकारची शांतता बघून सरकार शांत बसलं. इथे जे म्हटलं ते खूप जबाबदारीने म्हटलं, चांगल्या गोष्टी सांगितल्या, पण संसदमध्ये तुम्ही हे सर्व नाही सांगितलं. तिथे तर तुम्ही नीरव मोदी म्हणत होते. त्यासाठीच सांगत होतो. ऐका तर माझं मी काय म्हणतोय. तर मी बेचैन होतो, जसं तुम्ही म्हटलं ना बेचैन आहेत, नक्कीच बेचैन आहे. आणि मी अधीरतेने वाट बघत होतो की देशाच्या सगळ्यात मोठ्या प्रमुख प्रधानमंत्रींनी यावं सदनमध्ये, आणि सदन सुरू होताच त्यांनी मुद्दा मांडावा, मणिपूरवर चर्चा सुरू केली पाहिजे. सोडा हे, ज्या दिवशी चर्चा सुरू झाली तेव्हा मी म्हटलं की प्रधानमंत्रीजी, हे बघा, सदनमध्ये येण्यासाठी तुमच्या विरोधात आम्हाला अविश्वास प्रस्ताव आणावा लागेल. मी म्हटलं, नक्कीच म्हटलं, ऑन रेकॉर्ड म्हटलं मी हे पहा, कधी आपल्या शास्त्रामध्ये म्हटलंय महाभारताचं युद्ध झालं होतं आणि त्याच्या आधी द्रौपदीचे वस्त्रहरण झाले होते. कारण राजा धृतराष्ट्र राजा आंधळा होता, त्याला म्हणत होतो आंधळा राजा, आणि द्रौपदीचं वस्त्रहरण झालं होतं त्यावेळी. आजही आपल्या घरातल्या द्रौपदींचं वस्त्रहरण होतंय. तर अंतर काय आहे? हस्तिनापूरमध्ये आणि मणिपूरमध्ये अंतर काय राहिलं? तिथेही राजा आंधळा होता, कदाचित तिथेही राजा आंधळा आहे. तर ह्यात माझं काय चुकलं? नंबर 1, ऑन रेकॉर्ड्सवर सगळं तुम्ही बघाल, सगळे बघून घ्या तुम्ही. अमित शहानी म्हटलं आहे की प्रधानमंत्रीचा असा अपमान सहन करू शकत नाही. एक मिनिट, मी सांगतो तुम्हाला. कारण इथे सगळे शिकलेले सवरलेले लोक आहेत. गुगल उघडा आणि यूट्यूबवर बघा. दुसरा मुद्दा मी सांगितला की खूप वर्ष झालेत, नीरव मोदी आपल्या देशातून बँकेतून पैसे लुटून, खजिना लुटून 15,000 करोड रुपयांपेक्षा जास्त पैसे घेऊन परदेशात गेला. तुमची एवढी ताकदवर सरकार थांबू नाही शकली, त्याला ताब्यात नाही घेऊ शकली. तो फेरफटका मारतोय बाहेरच्या सगळ्या देशांच्या समुद्रकिनाऱ्यावर. मला तर माहिती आहे की नीरव मोदी पळून गेला आहे, पण मला वाटतं की तुम्ही पण विचार करा की आजही आपल्या देशात कोणी नीरव मोदी आहे. कारण ही गोष्ट सांगण्यासाठी मला हतबल केलं आहे. हतबल मी सांगत होतो, मी नेहमी सांगितलंय, नरेंद्रचा अर्थ काय होतो? नरेंद्रचा अर्थ होतो किंग ऑफ ह्युमन बीइंग, मनुष्यांचा राजा. तर मनुष्यांचा जो राजा असतो, तर प्रजेचे जेव्हा हाल होत असतात तर राजा का गप्प राहतो हे बोलण्याचा प्रयत्न करत होतो, बोलू दिलं नव्हतं मला. तर त्यावेळेस मी म्हटलं की नीरव मोदी तर पळून गेले, पण नरेंद्र मोदीजी तुम्ही सांगा, तुम्ही नीरव मोदी का बनलात? का असे शांत बसला आहात? सांगा. ह्यात जर काही चूक आहे तर मला आत्ताच्या आत्ता ह्या क्षणी इथे फाशी देऊन टाका. तुम्ही उघडून बघा, तुम्ही सगळे रेकॉर्ड्स चेक करा. मी इथे सगळ्यांसमोर परत अगदी विश्वासाने आणि मनापासून सांगू इच्छितो की देशाचे प्रधानमंत्री, आपल्या देशाचे प्रधानमंत्री, का ते असे ना आपल्या विरोधी पक्षातून निवडून जिंकले आहेत, तरीही जर कोणी प्रधानमंत्री बनतं तर तो कोणाचा नाही, देशाचा असतो.
एक तर मिनिट देशाच्या थांबा थांबा प्रधानमंत्र्यांनी थांबा ना एक म्हटलं की मिनिट. जेव्हा तुम्हाला बोलायची संधी मिळाली तेव्हा तुम्ही अर्थाचा अनर्थ करून हो. टाकलात. प्रधानमंत्रींशी यावर माझं नक्कीच बोलणं झालेलं. मी तर आधीच सांगितलं की मी तेवढा शिकलेला सवरलेला नाहीये. अर्थाचा अनर्थ होऊ शकतो, पण प्रधानमंत्रींना ह्या शेणावरती राग का करावा लागला माहीत नाही. शेण तर गायीपासूनच बनतं ना. गायीची, गाय गंगा गीतेची राजनीती करतात हे लोक. तर गाय काय आता नावडती झाली का यांना? की शेणाचा राग राग यायला लागला आता ह्यांना? एवढा तिरस्कार करायला लागले शेणाचा. आता मला दुसरी गोष्ट ही सांगायची आहे, अगदी मनापासून बोलू इच्छितो मी. बघा, अमेरिकेत एक म्हण आहे, बिफोर इलेक्शन वन मे बी डेमोक्रॅट और रिपब्लिकन, बट आफ्टर इलेक्शन एव्हरीबडी इज अमेरिकन. निवडणुकीच्या आधी कोणतीही पार्टी राहू शकते, पण निवडणुकीनंतर सगळे देशाचे सरकार बनून जातात, एखाद्या पार्टीचे नाही. तर आपण का अशा पद्धतीने का वागू नाही शकत? काय याच पद्धतीविषयी तुमचे जुने मित्र ज्योतिरादित्य सिंधिया बोलले होते. तर सिंधियाजींनी हे म्हटलं की अधीररंजन चौधरीला ना तर देशाची चिंता आहे, ना मणिपूरची चिंता आहे, ना प्रधानमंत्रीच्या रिस्पेक्टची चिंता आहे, ना राष्ट्रपतींची चिंता आहे. त्यांना फक्त पार्टीमध्ये आपली जागा वाचवण्याची चिंता आहे. हो, ती तर चिंता आहेच, पण त्यांना कशाची चिंता आहे? पण 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 त्यांची काय चिंता आहे सांगा? आणि आमच्या पार्टी सोबत राहून मोठे झाले. त्यांचे वडील ते ज्योतिराव सिंधिया, मी तर त्यांना मोठं नातं आमचं चांगलं आहे, मधुर नातं आहे आमचं, असं काही नाही. पण ही जी गोष्ट करत होते तेव्हा मी होतो. तर माझं बोलण्याचा अर्थ हा आहे की तुम्ही स्वतः धर्माचे पालन नाही केले. काँग्रेसच्यामुळे तुम्ही नेता झालेत, तुम्ही मंत्री झालेत. आज जिथे मी बसलो होतो तिथे त्यांना बसण्याची गरज होती. मी तर त्यांना खूप मानतो. त्यांना चांगलं इंग्लिश नाही, येतं, त्यांनी सांगितलं त्यांना की तुम्ही चांगलं लोकांनी त्यांना तिकडे त्यांना चांगलं पाठवलं. हिंदी येतं, चांगलं इंग्लिश येतं, तर चांगलं झालं असतं. पण मग त्यांनी काय केलं? आपल्या राज्याला वाचवण्यासाठी, धर्माला वाचवण्यासाठी, संपत्तीला वाचवण्यासाठी जेव्हा मोदीजी आणि अमित शाह कडून ईडी आणि सीबीआयची धमकी मिळाली तेव्हा सरळ त्यांच्या पार्टीमध्ये सहभागी झालेत. मी अशा पद्धतीने नाही वागू शकत, कारण ना माझ्याकडे धन आहे, ना माझी संपत्ती आहे, ना मला भीती आहे. तर महाराजांनी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता की महाराजांनी म्हटलं होतं की मोदीजी नीरव आहेत, शब्द आहेत, अगदीच. शांत आहेत. पण जेव्हा मणिपूरमध्ये 123 लोक मेले होते, खूप दिवसात कर्फ्यू लागला होता, भयंकर हिंसा झाली होती, मनमोहन सिंग प्रधानमंत्री झाले होते, तुम्ही काँग्रेस पार्टीमध्ये होतात, तुम्ही मनमोहन सिंगला तर कधीच सांगितलं नाही की तुम्ही मौनी बाबा झालात. मी एक आकडा सादर करतो तुमच्या समोर. 10 वर्षात प्रधानमंत्री ज्यांना म्हणतात की मौन मनमोहन, त्यांनी 70 वेळा भाषण दिले. 70 वेळा. मी परत सांगतोय, 10 वर्षात त्यांनी 70 वेळा भाषण दिले सदनमध्ये. तरीही ते मौनी मनमोहन आहेत. आणि आमचे भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जे आहेत ते प्रत्येक विषयावर बोललेत. मग तो चंद्र असो किंवा मग मध्य प्रदेशच्या कुन्हा फॉरेस्टची चिता असो, प्रत्येक विषयावर बोलतात, चंद्र ते चिता. पण ते मागच्या 10 वर्षात पार्लमेंटमध्ये फक्त 23 वेळा सहभाग झाले आहेत चर्चेमध्ये. तर कोण मौन आहेत आणि कोण मौन नाही आहेत हे तुम्ही स्वतःच ठरवा. मी ऑन रेकॉर्ड्सवर बोलतो नेहमी. मी पार्लमेंटमध्ये एक काँग्रेस पण ते पार्टी तर 2 तास 13 मिनिटं बोलले होते. रेकॉर्ड ते तर करण्यामध्ये म्हणजे- माहिरच आहेत. ते रेकॉर्डच करायला येतं त्यांना, अजून काय. म्हणून सांगतो, त्यांना रेकॉर्ड करायला येतं. रेकॉर्ड ह्यासाठी केलं त्यांनी, 2.25 तास त्यांनी मुद्दा तर मांडला, पण मणिपूरच्या मुद्द्यावर 3 मिनिटं बोलले. मणिपूरच्या मुद्द्यावर फक्त 3 मिनिटं बोलले आणि भाषण 2.25 तासाचं. आता तुम्हीच ठरवा त्यांना किती रस आहे मणिपूरच्या पण मुद्द्यावर जेव्हा ते बोलायला. मणिपूरवर बोलत होते तेव्हा तुम्ही उठून का निघून गेला? मग अजून काय करू? 2 तास आम्ही वारंवार विनंती करत होतो की मणिपूरच्या विषयी बोला, की मणिपूरच्या विषयी काही बोला.
आम्हाला उत्तरच नाही मिळत काही. जर त्यांनी सांगितलं असतं की मणिपूरच्या विषयी मी बोलणार, आधी माझं 2 तास बोलून होऊ दे, मग मी बसलो असतो. आधी 2 तास भाषण देणार आणि त्यानंतर भाषण मग मणिपूरवर येणार. मग आम्ही काय करणार? बसून 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 थकलो होतो. त्यांचे मंत्रीगणही थकले होते. तुम्ही व्हिज्युअल बघा ना, तुमच्याकडे सगळे व्हिज्युअल आहेत. कोणी झोपले होते, कोणी झोपेत फिरत होते, कोणी नाही, ते तर सगळे कोणी घोषणा देत होते. नाही, घोषणा देऊन थकले होते. मोदीजींना तर ते आपले ईश्वर मानतात, तर घोषणा देऊन तर थकणारच ना. तर थकल्यानंतर त्यांना झोप येते. आता तेही काय करणार बिचारे, असं असं करत होते. तुम्ही बघा ना, व्हिज्युअल बघा ना. तुमच्याविषयी असं म्हणतात की हे काही पहिल्यांदा नाहीये की जेव्हा तुम्ही प्रधानमंत्री विषयी असं अपमानजनक भाषा केली. ही तुमची सवय आहे. बरं. आणि राष्ट्रपतीच्या जागी तुम्ही नक्कीच राष्ट्रपती बोललो असे होतो. म्हटलं होतं. नक्कीच बोललो होतो, नक्कीच बोललो होतो, नक्कीच बोललो होतो, नक्कीच बोललो होतो. जर माझी काही चूक झाली असेल तर मी माझी चूक मान्य करायला इथे बसलो आहे. कारण मी ऐकलं आहे की चुकी मान्य केल्याने शिक्षा कमी होते. पण माझी गोष्ट ऐका जरा. तर आता नीरव मोदीचा मुद्दा झाला. पूर्ण सदनमध्ये नीरवच्या मुद्द्यावरून सत्तारूढ पार्टीचे एक मोठे कुस्तीवीर. हे बघा, एवढे साधे नाही आहात जेवढे तुम्ही बनत आहात. ऐका माझं तुम्ही बोलणं ऐका. ऐका. तुम्ही माझं तुम्ही हे बघा, तुम्ही त्यांना फक्त नीरव मोदी म्हटलं असतं तर योग्य असतं. तुम्ही काय बोललात? मला वाटतं की नीरव मोदी देशाचे हजारो करोड रुपये घेऊन फरार हो. झाला आणि कॅरेबियनमध्ये मजा करत आहे. हो. परंतु पाहिल्यानंतर वाटलं की नरेंद्र मोदी नीरव मोदी झाले. याचा काय अर्थ? याचा अर्थ असा की मणिपूरवर चर्चा होत होती. माझं नीट ऐका. नाही नाही नाही. चर्चा मणिपूरच्या विषयी होत होती, म्हणून मी म्हटलं नीरव झाले आहेत. नाही. ऐका, जेव्हा ऐका, सगळं बॅकग्राऊंड बघतो नाही ना, नाही नाही तर वाटतं की गडबड वाटायला तर आहे. काहीही वाटू शकतं तुम्हाला, पण तुम्हाला हे बघावं लागणार ना की मी कोणत्या संदर्भात बोलतोय म्हणून. अचानक का बोललो असा? नाही, बरं, माझं बरं, हे माझं सांगा म्हणणं की हे आहे. राष्ट्रपती कुठल्या संदर्भात म्हणतात? एक मिनिट. सदनमध्ये काय होतं, ती लोक जर मर्यादित असती तर आम्हाला विचारलं असतं, तुम्ही लोक असं कशासाठी म्हणता सांगा तरी आरामात. मी त्यांना वारंवार विनंती करत होतो की मला बोलण्याची थोडी संधी द्या. जर बोलण्याची संधी दिली असती तर तुमच्यासारखं या लोकांपुढे जसं मी स्पष्टीकरण देतोय, करतो आहे, तसं स्पष्टीकरण केलं असतं. पण बोलण्याची संधी जर देत नसणार तर काय करणार? कुस्तीगीर येत आहेत, पळत येत आहेत माझ्या दिशेने मारण्यासाठी. युपीचा एक मोठा कुस्तीगीर. तरीही मी घाबरलो नाही, मी उभा होतो. त्यावेळीही मी म्हटलं होतं, ऐका तर खरं, काय बोलायचंय काय मला, ऐका तर आधी. नरेंद्रचा मुद्दा काय असतो आणि नीरव का म्हटलं मी. इथे मी तुमच्यासमोर एक आव्हान करतो त्यांना. सत्तारूढ पार्टीचे जेवढे दिग्गज तिथे बसले आहेत, इथे मी एकटा बसून राहीन, बाकी सगळे समोर बसा. जर काही चुकी सिद्ध झाली तर मी आपल्या पॉलिटिकल लाईफमधून संन्यास घेईन. सगळ्यांसमोर सांगतोय, आव्हान करतोय मी. खूप चांगला विषय मांडलात तुम्ही, खूप चांगला. चला, नीरव मोदीचा विषय संपला इथे. पण तुम्ही राष्ट्रपत्नी का म्हटला होता? तुम्ही म्हटलं होतं राष्ट्रपतींकडे जाऊन माफी मागणार. मी बंगालचा राहणार आहे. दिल्ली जेव्हा येतो तर हिंदी भाषेचा वापर करण्याचा प्रयत्न करतो मी. पण मी बंगाली आहे. बंगाली आम्ही लोक ना लोकांची अशा तऱ्हेने बोलतो की महिला असेल तर पत्नी, पुरुष असेल तर पती असं बोलतो आम्ही. जे आहे ते आहे. राष्ट्रपती एक न्यूट्रल जेंडर असतो. नाही, आता तुम्ही हे मानतो सांगा मी. की तुम्ही नाही, माफी ऐका मागितलीत माझं. की नाही मला त्यांची? इथल्या लहान मुलांना सांगायचं नाही, आहे. नाही, त्यांना सगळं माहिती राष्ट्रपती नाही माहिती त्यांना नाही. सगळं ऐका, मी विचारत आहे. मी तुम्ही परत एकदा म्हटलं बोलू होतं की इच्छितो. श्रीमती द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतींकडे जाणार आणि त्यांची क्षमायाचना करणार. ते केलं होतं. पत्र लिहून असं नाही. पत्र लिहून तेही तुमच्याकडे नाहीये. रजत साहेबांकडेही हे पत्र नाहीये. पत्र लिहून असं नाहीये. पत्र लिहून त्या पत्राच्या खाली सिग्नेचर करून संपूर्ण मीडियासमोर दिलं होतं. मी माफी मागितली आहे. आज नाही, खूप दिवसांपूर्वी. तरीही तुम्ही तेच पकडून राहता. चला आता मग- हीच आपल्या देशाची सगळ्यात वाईट गोष्ट आहे चला आता असं मला राष्ट्रपती वाटतं. प्रधानमंत्री आपल्या देशाच्या लोकांची तर गोष्ट झाली. युरोपियन पार्लमेंटची जी लोक जम्मू अँड काश्मीरला गेले होते त्यांच्याविषयी तुम्ही म्हणाला होतात की भाडे के टट्टू है. हो.
अगदीच आहेत. अगदी एक मिनिट. जिथे आपल्या भारत देशाचे लोक नाही जाऊ शकत, जम्मू काश्मीर विषयी तुम्हाला आणखी माहिती घेतली पाहिजे. जिथे आपल्या देशाचे नेता म्हणा, सामान्य जनता म्हणा, कोणालाही जायची परवानगी दिली जात नव्हती, त्यावेळी आर्टिकल 370 रद्द केल्यानंतर तर त्यावेळी का निवडलेले काही युरोपियन पार्लमेंटची माणसं घेऊन तिथे गेले होते. त्यांना कुठेही फिरू दिलं नव्हतं. त्या लोकांना कोणालाही भेटण्याची परवानगी दिली नव्हती. सगळे इंटरनेट बंद केले होते. त्यावेळी काही निवडक लोकांना घेऊन हॉटेलमध्ये ठेवून हजारोंच्या संख्येत आपल्या आर्मीला सज्ज करून आणि जी प्रतिमा त्यावेळी दाखवली होती ती चुकीची होती. म्हणूनच मी म्हटलं की हे भाडोत्री लोक आहेत. अगदीच बोललो होतो. पण यासाठीच म्हटलं की मी बोललो हिंदी शिकण्यासाठी. हिंदी शिकत होतो मी. तर चांगली हिंदी शिका ना. हे टट्टूचं काय शिकताय तुम्ही? हिंदीमध्ये अजून खूप चांगले चांगले शब्द शिकण्याचा प्रयत्न तर केलाच ना. आता हिंदी भाषा एका दिवसात तर शिकता येत नाही. जसं की आता तुम्हीच बघा ना, तुम्ही एवढं चांगली हिंदी भाषा बोलता तरी तुम्हाला नीरवच्या विषयी माहीत नाही. मला चांगल्या प्रकारे माहित होतं. हा, मग का तर्क करत होतात? तुम्ही एवढे मोठे ज्ञानी आहात हिंदीमध्ये, मग नीरव विषय का माहिती? मीच तुम्हाला सांगितलं होतं नीरवचा अर्थ शांती नाही. नीरवचा अर्थ चुप्पी. चुप राहणं म्हणजे नीरव. नीरवचा अर्थ सायलेन्स. नीरवचा अर्थ सायलेन्स नाही. ते पण बाय इम्प्लिकेशन सायलेन्सच असतं. नीरवचे शब्द, नीरवचा अर्थ पाहाल, कोणत्याही शब्दाचा एक अर्थ होत नसतो. त्याचे खूप सारे शब्द आहेत. त्याचा अर्थ हा शांत, एक असा व्यक्ती ज्याच्याकडे अजिबात शब्द नाही, एक असा व्यक्ती जो सायलेंट आहे, एक असा व्यक्ती जो खामोश आहे. सायलेन्सला पकडलं. हा, तर मी तुम्हाला सगळं शिकवणार. हिंदी, उर्दू, इंग्लिश. मी पण तुम्हाला खूप काही शिकवेन. मी पण तुम्हाला शिकवेन. शब्द नाही. मी जेवढं शिकलो आहे यावर खूप बोलणं झालं. मी आणखी एका गोष्टीची आठवण करून देऊ इच्छितो. बीजेपीचे एका स्पोक्स पर्सनचं म्हणणं ऐकत होतो. ते म्हणत होते आणि त्यांनी एक व्हिडिओ चालवून दाखवला. त्यांनी सांगितलं की ही त्यांची सवय आहे कुठल्या ना कुठल्या अशा विषयावर बोलायची. मणिपूरवर बोलताना तुम्ही म्हटलं की हा ग्लोबल इश्यू बनला आहे. हो, अगदीच. अच्छा, ग्लोबल इश्यू जर नसता बनला, युरोपियन पार्लिमेंटमध्ये मणिपूरच्या मुद्द्याला घेऊन प्रस्ताव पारित का होतो सांगा बरं तुम्ही? न्यूयॉर्क टाइम अमेरिकामध्ये फर्स्ट पेजवर का मणिपूरची बातमी आली होती सांगा तुम्ही? जेव्हा आपल्या देशाचे प्रधानमंत्री युरोपला गेले होते, फ्रान्समध्ये, एक मोठा पुरस्कार घेण्यासाठी त्यांचा सत्कार केला गेला होता एक खूप मोठ्या पुरस्काराने. त्याच वेळी जेव्हा प्रधानमंत्री स्वतः युरोपमध्ये विराजमान, त्याच वेळी युरोपियन पार्लिमेंटमध्ये हा प्रस्ताव पारित होता. ग्लोबल इश्यू नाही तर कुठला इश्यू आहे हा सांगा तर? युनायटेड नेशनमध्ये हा मुद्दा उठला सांगा. युनायटेड नेशन्स काय कुठल्या पार्टीचे? सगळ्या जगाच्या संघटनेचं नाव आहे युनायटेड नेशन. आता तुम्ही सांगा, ह्या विषयावर तिथे चर्चा होते. ह्याला मी काय म्हणायचं? जातीय दंगा आहे हा जातीय दंगा आहे. हे एथनिक कॉन्फिगरेशन, याला स्वीकारलं नाही पाहिजे. हे देशासाठी हानिकारक आहे. मणिपूरला घेऊन तुमचा सल्ला काय देऊ शकता? माझा सल्ला हा आहे, ऑल पार्टी डेलिगेशन. मग काँग्रेस असो, बीजेपी असो, DMK असो, ज्या ज्या पार्टी आहेत भारतात, सगळ्या पार्टींचे डेलिगेशन्स प्रधानमंत्रींच्या नेतृत्वात, चला आपण पीस आणू मणिपूरमध्ये. आपण हे सांगू मणिपूरकरांना, तुम्हाला घाबरण्याची काही गरज नाहीये. सगळा भारत तुमच्यासाठी उभा आहे. बघा, आम्ही BJP आहोत, आम्ही काँग्रेस आहोत, सगळे एकत्र आलो आहोत मणिपूरच्या मुद्द्याला, मणिपूरच्या समस्येचे मार्ग काढण्यासाठी, मणिपूरच्या समस्येला संपवण्यासाठी. हेच तर करायला हवं ना. हा चांगला सल्ला आहे तुमचा. हो, चांगलं आहे. हे इथेच नाही, सदनमध्ये दिलं होतं, लिखित रूपमध्ये. कोणी ऐकतच नाही तर काय करायचं? हे बहुमताचं बाहुबली चालतं तर काय करायचं? बहुमतीच्या बाहुबलीचं काय करायचं सांगा तुम्ही? मला पण तर एक मिनिट, वॉकआउट एक मिनिट. सगळे दोष आमचेच असतात. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? सदनच्या आतमध्ये आमच्या पार्टीच्या नेत्यांना, मग जवाहरलाल नेहरू असो, मग इंदिराजी असो, मग राजीवजी असो,
कशा पद्धतीने शिवीगाळ केली जाते कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय? कधी कधी प्रयत्न केलाय का जाणून घेण्याचा? मी सांगतो, नेहमी माझ्या बाजूला बसलेली असते सोनिया गांधीजी. प्रत्येक वेळी इटली 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 म्हणत असते. का? इटलीमध्ये जन्म घेणे चुकीचं आहे, अपराध आहे का? तुम्ही एका बाजूला म्हणता वासुदेव कुटुंबकम, सगळं विश्वच आमचं नातलग आहे असं म्हणता तुम्ही. आपल्या गीताचा श्लोक आहे वासुदेव कुटुंबकम. हे जर तुम्ही मानता तर सोनिया गांधीसाठी का इटली इटली असं म्हणत असता तुम्ही? इथे आपल्याकडे बहिणी आहेत आपल्या. जेव्हा त्या सासरी जातात, तुमच्या परिचयाच्या त्या घरी जातात, त्यांचा जो पती असतो त्यांच्या परिचयाने तुमचा परिचय बनतो. ही आपली संस्कृती आहे, हे मानतात हे लोक. इथे रोजच सोनिया गांधींना शिवीगाळ करतात हे लोक. मी सांगतो तुम्हा लोकांना, एक इंदिराजी, राजीवजी, सांगा आपण हे नाकारू शकतो का की ह्या लोकांनी देशासाठी बलिदान दिलं नाहीये? इंदिराजींना बलिदान द्यावं लागलं, राजीवजींनाही बलिदान द्यावं लागलं. एका कुटुंबात 3 प्राईम मिनिस्टर, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी. या कुटुंबात सोनिया गांधींनी 2004 मध्ये जर हो म्हटलं असतं तर प्रधानमंत्री बनल्या असत्या. राहुल गांधींनी जर हो म्हटलं असतं तर प्रधानमंत्री बनले असते, पण नाही बनले. डॉक्टर मनमोहन सिंगला बनवलं. सगळ्यांना हे इतिहास सांगतात, इतिहास साक्ष आहे. या कुटुंबातील एक सदस्य राहुल गांधी, सदस्यता रद्द केल्यानंतर 1 महिन्याच्या आत त्यांना घरातून धक्के मारून बाहेर काढण्यात आलं. आणि या दिल्लीतच तुम्ही जाऊन पहा, दिल्लीत असे असंख्य बंगले आहेत जिथे बीजेपी पार्टीचे नेते अजूनही राहतात, ज्यांची काही सदस्यता नाहीये. राहुल गांधींना 1 महिना नाही राहू दिलं होतं तिथे. मला तुम्हाला सगळ्यांना विचारायचंय, अशा प्रकारचे घाणेरडे राजकारण आपल्या देशासाठी चांगले आहे की वाईट? हे असे घाणेरडे राजकारण चालू आहे. पण तर घोषणा देता, मोदी तुझी कब्र खोदू आम्ही. हे बघा, त्यानंतर लगेच मी त्यांची माफी मागितली. दुसऱ्या दिवशी लगेच माफी मागितली. पण तुम्ही पोलीस पाठवायला उशीर नाही केलात. ते पोलीस आसामवरून आले होते. दिल्ली एअरपोर्टवर मी चुकून बोललो म्हणून आसामवरून पोलीस आले मला पकडायला. पण खरं तर हे आहे की मी त्याच दिवशी माफी मागितली होती बोलल्यानंतर. अजून काय पाहिजे तुम्हाला? अजून काय पाहिजे? चला जनतेमध्ये जाऊया, ज्या लोकांना प्रश्न विचारायचे आहेत. सर, प्रियंका गांधीजींबद्दल तुम्हाला काय वाटतं की त्यांनी राजनीती जॉईन करायला पाहिजे का पूर्णपणे? कारण त्या कधी कधी असतात, कधी कधी दिसत नाही. उतरल्या आहेत ऑलरेडी. कारण तुम्ही बघा, हिमाचल प्रदेशमध्ये ज्या निवडणुका झाल्या होत्या काही महिन्यांपूर्वी, म्हणजे प्रियंकाजी वादळासारख्या आल्या होत्या. खूप मेहनत केली, विजयही मिळवला. आणि तुमच्यासारखे खूप साऱ्या लोकांना वाटते की प्रियंकाजी अजून जास्त प्रमाणात राजनीतीमध्ये सहभागी होत आणि राजनीतीमध्ये त्यांनी छाप सोडली पाहिजे असं सगळ्यांना वाटतं. मी नक्कीच तुमची जी मनातली इच्छा आहे ती नक्कीच मी प्रियंकाजीला सांगणार, नक्कीच सांगणार मी. अजून एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये आरोप प्रत्यारोपाचं आणखी एक सत्र. चला, मी तुम्हाला ममता बॅनर्जीला जे काही म्हटलं त्याविषयी मी अजिबात काही बोलणार नाही. आता बोललात तर खरं, अजून काय बोलणार तुम्ही? म्हणजे राहुल गांधींना विदेशात चालण्यासाठी टेलिप्रॉम्प्टर सारखी अशा कोणत्या गोष्टीची गरज नाही पडत. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आमचे पाहुणे आहेत काँग्रेस पार्टीचे सिनियर लीडर अधीररंजन चौधरी. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये काँग्रेसचे सिनियर लीडर अधीररंजन चौधरींवर आरोप आहे की हे आपल्या पार्टीसाठी डोकेदुखी बनले आहेत. अधीररंजनजी, तुम्ही पार्टीचे एवढे सिनियर नेता आहात, काँग्रेस पार्टीची जबाबदारी तुमच्याकडे दिली आहे. खूप कष्टाने राहुलजींनी, सोनियाजींनी मिळून 26 पार्टीचे अलायन्स बनवलं आहे. ज्या दिवशी अलायन्सची पहिली मीटिंग होत होती पटनामध्ये, तेव्हा तुम्ही म्हटलं तृणमूल काँग्रेस चोरांची पार्टी आहे. अभिषेक बॅनर्जी इन्व्हेस्टिगेशनपासून दूर पळत आहेत, त्यांनी अपराध केला आहे, ते चोर आहेत. ममता बॅनर्जी चोर आहेत. एका बाजूला ते तुमच्या पार्टीमध्ये सहभागी होतात अलायन्समध्ये, दुसरीकडे तुम्ही चोर म्हणतायत. मी त्या दिवशी स्पष्टपणे म्हणतं होतं की पटनाचा मुद्दा वेगळा आहे आणि कोलकाताचा मुद्दा वेगळा. कारण
त्यावेळेला आमची निवडणूक सुरू होती आणि निवडणुकीत खूप हिंसा होत होती. काय करायचं? बंगालमध्ये आमच्या पार्टीला वाचवणं हे आमचं कर्तव्य आहे. पण तुम्ही ममता बॅनर्जीला म्हणता की ममता बॅनर्जी मोदीची दलाल आहे. हे बघा, ते विरोधकांना कमजोर करण्यासाठी मोदींची दलाली हे करत आहे. बघा, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. यावेळी मी तसा एका पार्टीचा नेता आहे आणि हे जातीय स्तरावर हे युतीचं वातावरण बनत चाललंय, ज्याचं नाव आहे इंडिया. आणि इंडियाची ही स्थिती बघून मोदीजी जरा घाबरले होते. तर आम्हाला असं वाटतं की मोदीजींची ही भीती अजून कायम राहावी आणि त्यामुळे मला वाटतं की ह्या प्रकरणामध्ये मला अजून हस्तक्षेप नाही केला पाहिजे. काही दिवसांआधी तुम्ही म्हणत होतात की पश्चिम बंगालमध्ये जेव्हा पंचायतच्या निवडणुका झाल्या तेव्हा हिंसा झाली होती. नक्कीच. बॉम्ब फुटले. बरोबर. तुमच्या कार्यकर्त्यांना मारलं गेलं. हो, जीवानिशी मारलं गेलं. अगदीच. घरं जाळली गेली. अगदीच. ते आता सगळं ठीक झालं? नाही, काहीच ठीक नाही झालं. जे 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 काय करायचं आहे ते लोकल करतायत. याचा अर्थ असा नाही की सर्व ठीक झालं. पण मला इथे तुम्हाला हे सांगायचं आहे, हे बघा, हे तलाव आणि नदीमध्ये फरक आहे. याचा विचार करावा लागेल तुम्हाला. ते माझ्यासाठी तलाव आहे. देश माझ्यासाठी एक नदी आहे. तलावापेक्षा नदीला जास्त महत्त्व दिलं पाहिजे. म्हणूनच मी जे म्हटलं ते म्हटलं. हे नाही म्हणायचं की तुम्ही चुकीचं बोलताय. मला काही गप्प राहणं आवडत नाही. मला अजिबात आवडत नाहीये. जे हो तर हो, नाही तर नाही म्हणायचं. यावेळी जे वातावरण बनतंय तर त्या वातावरणात काही फूट टाकण्याचे काम करायचं नाहीये मला. तुम्ही मला काश्मीरचं विचारा, या देशाचं विचारा. सर, फक्त आणि तुमच्या पुढे कन्व्हिनियन्सनुसार नाही विचारलं जाणार ना? इकॉनॉमीचं विचारा, बेरोजगारीचं विचारा. का नाही विचारत? मुलांचं भविष्य काय असणार? बेरोजगारीची काय स्थिती आहे? बाजारात आग लागली आहे. प्रत्येक जागेवर हे आग जे सगळे लागली आहे. प्रश्न तुम्ही विचारत आहात ना, हे जेव्हा सरकारची लोक येतात तेव्हाही त्यांनाही विचारलं मलाही जातं. विचारा ना. मी पण तर ह्याचा भाग आहे ना. मी तर आमच्या गावाचे लोक काय बोलतात हेही विचारलं पाहिजे ना. सरकारला का? विरोधकांना नाही विचारू शकत का? मग पुढे हे बोलाल की आम्ही चुकीचं बोलतोय. तुमच्या कन्व्हिनियन्सनी तुम्ही प्रश्न विचारता. तुम्हाला वाटतं की जिथे तुम्हाला फायदा मिळेल तुम्ही तिथे प्रश्न विचारता. पण खरा मुद्दा आहे हा रंजनजी, की मी तर तुम्ही सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला लक्षात आणून देत आहे. मी माझ्याकडून तर काहीच म्हणत मी नाही. हे नाही म्हणत आहे. आणि जुनी मला गोष्ट हे नाहीये. सांगायचंय, ही तर मला जूनचं आहे. तुम्हाला हे सांगायचंय की ह्या विषयावर ही चर्चा झाली पाहिजे ना. नक्कीच होईल. सरकार पक्ष जेव्हा असेल इकडे तेव्हा ते सगळे आडेवेडे घेऊन बोलणार, दिशाभूल करण्यासाठी नाही, पण असं बोलणार. वाटत आहे, नाही, ज्या पण आम्ही मुद्द्यावर जेव्हा तुम्ही बोलतो फसत आहात, त्या मुद्द्यावर तुम्हाला उत्तर नाही नक्कीच द्यायचं. घ्यायचंय. काहीच अडचण नाहीये. काही अडचण नाहीये. मी तर हे नाही म्हणत आहे की मी उत्तर नाही देणार. मी तर उत्तर देतोय ना. बघा, तुम्ही एकीकडे म्हणता की पश्चिम बंगालमध्ये जंगल राज्य आहे, रक्ताचे राजकारण आहे, बदमाशी आहे, राक्षस आहे, आणि आता म्हणताय की आता असं काही नाहीये, काहीच नाही बोलणार. सांगा ना. चणे आणि अनारच्या दाण्यामध्ये फरक असतो. बुलक आणि हिलकमध्येही फरक असतो. तुम्ही पाईनॅपलला काय म्हणता मराठीमध्ये? अननस आणि बनारसमध्येही फरक असतो. हे समजून घ्या तुम्ही. चला, मी तुम्हाला ममता बॅनर्जीला जे काही म्हटलं त्याविषयी काही नाही बोलणार. आत्ताच तर बोललात, अजून काय बोलणार तुम्ही? पण ममता बॅनर्जींशी तुमचं भांडण खूप जुनं आहे. भांडण नाही. दोन्ही पार्ट्यांमध्ये विचार वेगळे आहेत. भिन्न मत असतातच ना. आता नाही. त्यांना नव्हतं वाटत की तुम्ही काँग्रेसमध्ये राहावं. सांगितलं ना तुम्हाला, अजून नाहीये. चला, मी तुम्हाला अजून एक तुमचं विधान लक्षात आणून देतो, ज्यामुळे तुमच्या पार्टीचे लोक त्रस्त आहेत. हो, नक्कीच. तुम्ही पार्लमेंटमध्ये म्हटलं की राहुल गांधींना पप्पू म्हणतात. मी असं नाही म्हटलं. मी हे म्हटलं की जी लोक राहुलजींना पप्पू म्हणतात त्या लोकांना माझा एक सल्ला आहे. सल्ला हा आहे की आपले प्रधानमंत्री जे विदेश यात्रा करतात, राहुलजीही करतात. तुम्ही कदाचित पाहिलं असेल, प्रधानमंत्री तर दर महिन्याला जातात. राहुल गांधीही मध्ये मध्ये जातात. फरक हा आहे की प्रधानमंत्री जेव्हा विदेशात जाऊन भाषण देतात तर तेव्हा त्यांना टेलिप्रॉम्प्टरची गरज लागते, ज्यात पाहू शकतो आपण, ज्यात भाषण लिहिलेलं असतं. दुसऱ्यांना नाही समजणार, पण जो व्यक्ती तिथे असतो त्याला हे माहीत असतं, समोर लिहिलेलं असतं आणि आपण ते वाचायचं. त्याला म्हणतात टेलिप्रॉम्प्टर.
आणि राहुल गांधीजी हे लिहिलेलं अस्खलित बोलू शकतात. मग ते ऑक्सफर्ड असो, मग ते स्टॅनफर्ड असो, किंवा मग हार्वर्ड असो, जे काही असो. म्हणजे राहुल गांधींना विदेशात बोलण्यासाठी टेलिप्रॉम्प्टर सारख्या अशा कोणत्याही गोष्टीची गरज नाहीये. राहुलजी आपल्या स्वतःच्या बळावर बोलू शकतात. पण आपल्या देशाचे प्रधानमंत्री यांना टेलिप्रॉम्प्टरची गरज लागते. तरीही हे राहुल गांधीजींना का पप्पू म्हणतात? तुम्हाला माझ्या या गोष्टीचं वाईट वाटतही असेल, पण हे माझे विचार आहेत आणि मी आपल्या विचारांवर, आपल्या सिद्धांतावर तर चालतो. पप्पू नाही म्हटलं पाहिजे. आता तुम्हीच समजून घ्या. पप्पू नाही म्हणालं पाहिजे हेच तर मी कधीपासून सांगायचा प्रयत्न करतोय ना तुमचं तुम्हाला. आणखी एक वक्तव्य मी सांगतो. नाही, पप्पू का म्हणतात हे तर आधी सांगा ना, मग मी सांगेन का नाही म्हणायला पाहिजे. हे तर बीजेपी वाले म्हणतात. आमचं काम आहे तुम्हाला प्रश्न विचारणं. तुम्ही चायनाविषयी एक ट्विट केलं होतं. हो. तुम्ही म्हटलं होतं बी केअरफुल चायना, इंडियन फोर्सेस नो हाऊ टू डिफीट. हे हो. लक्षात आहे हो. तुमच्या? कसं सर, पार्टीने तुम्हाला सांगितलं की तुम्ही चुकीचं लिहिलंय, याला परत घ्या. नाही, आनंद शर्मांचं स्टेटमेंट हो, ते माझ्याकडे मी आहे. म्हटलं होतं, ते दुसरा विषय आहे हां. तो. मी म्हटलं की हे आपल्यासाठी येल्लो पेरिल संकट आहे, तो एक वेगळा विषय आहे. तुमच्या हे- लोकांसाठी हे कठीण पण हा- नाहीये का? नाही, आनंद शर्माने नाही, सांगितलं तुमच्यासाठी की हे त्यांचं सगळं कठीण outburst नाहीये होतं का? आणि त्याला मग त्यांनी सांगितलं की व्ह्यूज ऑफ लोकसभा लीडर अधीररंजन हां, ठीक चौधरी आहे. फॉर चायना आर इज हे योग्यच म्हटलं मी. माझे जे व्ह्यूज होते ते सांगितले. मी म्हटलं चायना आपल्यासाठी येल्लो पेरिल बनत चाललंय, म्हणजे पिवळा संकट, येल्लो पेरिल. तुम्हीच बघा, लडाखमध्ये घुसले आहेत, अरुणाचलमध्ये घुसले आहेत. मग तेव्हा पण संकट आहे की नाही सांगायचं- हे तुम्हीच सांगा. तर मी माझा व्ह्यू सांगितला. मला असं वाटतं की हे आपल्यासाठी संकट आहे, चायना आपल्यासाठी संकट आहे. हे त्यावेळेस म्हटलं जेव्हा लडाखची घटना घडली होती, जेव्हा अरुणाचलमध्ये आपल्या जमिनीवर घुसून चायनाने गाव नाही बनवलं होतं, त्यावेळी सांगितलं होतं. आणि मला वाटलं म्हणून मी सांगितलं होतं. संकट मला जाणवलं होतं म्हणून म्हटलं होतं. यात चुकीचं काय? मग आनंद शर्मा उद्या जर त्रास का आनंद शर्माला असं वाटलं की हे माझं इंडिव्हिज्युअल ओपिनियन आहे, हे माझं इंडिव्हिज्युअल ओपिनियन आहे. हो, माझं हे इंडिव्हिज्युअल ओपिनियन आहे. आता संपूर्ण देश मानतो हे, पण त्यावेळी हे माझं इंडिव्हिज्युअल ओपिनियन होतं. अगदीच होतं, पण ते प्रॉपर्टिक होतं. हो, माय इंडिव्हिज्युअल ओपिनियन वॉज प्रॉपर्टिक. चायनाने लडाखमध्ये 2000 स्क्वेअर मीटर आपली जमीन ताब्यात घेऊन ठेवली आहे. अरुणाचलमध्ये 300 पेक्षा जास्त गाव बसवले आहेत. आपल्यासाठी संकट बनत चाललं आहे. सिक्कीम, अरुणाचल आणि मग ते आपलं ते लडाख, प्रत्येक जागी अरुणाचल ते लडाख पर्यंत आपल्यासाठी संकट बनत चाललंय. म्हणून मी त्यावेळी म्हटलं होतं येल्लो पेरिल, म्हणजे पिवळं संकट. आता मला सांगा ह्यात चुकीचं काय आहे? बरोबर जर बोललात माझ्या तुम्ही. पार्टीतल्या एखाद्याला वाटलं की हे पार्टीचे नाव माझं मत आहे तर आहे. चला, आमची पार्टी जी आहे ती लिबरल पार्टी आहे. इथे आम्हाला बोलायचा सर, अधिकार आहे. तुम्हाला खूप राग येतो आमच्या अँग्री मॅन अमिताभ बच्चनजींसारखा. तर तुमच्या रागावर तुम्ही कंट्रोल कसं करता? पाणी पितो मी. तर मला वाटतं की पाणी पिण्यासाठी आणखी नक्कीच एक ब्रेक घेऊया. नक्कीच. हे बघा, मी पाणी पितो. आणि ब्रेक नंतर आरोप प्रत्यारोपांचे हो, आणखी एक नक्कीच. सत्र. राहुल गांधीजी खूप चांगले व्यक्ती आहेत, खूप प्रामाणिक व्यक्ती आहेत, खूप ज्ञानीही आहेत. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आमचे पाहुणे आहेत काँग्रेस पार्टीचे सिनियर लीडर अधीररंजन चौधरी. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये काँग्रेसचे सिनियर लीडर अधीररंजन चौधरींवर आरोप आहे की हे विसराळू आहेत. हा आरोप तुमच्या घरून आला आहे. तुमचा वाढदिवस होता, साजरा करण्यासाठी तुमची बायको दुबईमध्ये वाट बघत होती आणि तुम्ही नेमकी फ्लाईट मिस केली होती. काय करायचं? कधी कधी असं होऊन जातं, फसून जातो एखाद्या कामात. तर होऊन जातं कधी कधी मग असं. त्या ओरडल्या की नाही? हो, नक्कीच. बाप रे. हे तर प्रत्येक वेळी ऐकावं लागतं. तुम्ही माझ्यापेक्षा जास्त भाग्यवान असणार, मला तर असंच वाटतंय. तुमची आता वाईफ इथेच तुमच्याकडे आहे, बघून. त्यांनाच विचारूया कसं वाटलं त्यांना. खूप चांगलं होतं, कारण खरं बोलले ते. खरेपणामध्ये दम आहे. आय लाईक दॅट. थँक्यू. तर मी हेही ऐकलंय कधी कधी तुम्ही रस्ताही विसरता, घर पण विसरता, कुठे जायचं असतं. नाही, असं नाहीये. चालता चालता कधी आपलं होऊन जातं असं माझ्याबरोबर. आणि दिल्ली मला तेवढं माहीत नाहीये. ते जसं ढोलक दादासारखं आहे ना, दिल्लीमध्ये
दिल्लीचे रस्ते जे आहेत ते तेवढे परिचयाचे नाही आहेत माझ्या, जास्ती ओळखही नाही आहे तिथे कोणाशी. तर असं कधी म्हणून कधी विचारावं लागतं की बाबा इथून जाताना कसं जावं. प्रत्येकासोबत होतं, आता माझ्यासोबत जरा जास्तच होतं. पण मी ऐकलं आहे की तुम्ही सगळं विसरू शकता, पण फुटबॉल बघणं नाही विसरू शकता. हो, चांगलं तर वाटतं. तर वर्ल्ड कप बघायला जाता तुम्ही? हो, जातो. 1 दिवसासाठी जातो. फायनल जर तिकीट मिळालं तर. खूप मेहनतीनंतर जाण्याचा प्रयत्न करतो मी. कारण मैदानात इतिहासचा साक्षीदार बनणं आणि तेही फुटबॉल जगतच्या इतिहासाचा साक्षीदार बनणं मला खूप आवडतं. मी फिरायला नाही जात, फक्त फायनलमध्ये जातो, पाहिल्यानंतर लगेच परत येतो मग. पण जायला चंगळ वाटते, जायची संधी मिळाली तर खूप आनंद होतो, खूप मजा येते, खूप चांगलं वाटतं मला. जनतामधून ज्यांना प्रश्न विचारायचा असेल. माझा प्रश्न तुम्हाला हाच आहे की तुम्ही पॉलिटिकल दुश्मन कोणाला मानता, मोदीजींना की ममता बॅनर्जीजींना? हे बघा ताई, मी कोणालाच शत्रू मानत नाही, कारण पॉलिटिक्समध्ये कोणी शत्रू नसतं. आमच्यासाठी कोणी एनिमी नाहीये, ॲडव्हर्सरी असतात. त्यांनी विरोधक बाण असतात. निशाण्यावर मारला आहे. विरोधक असतात ताई, विरोधक असतात, ते शत्रू नसतात ताई. आणि दुसरी गोष्ट ही आहे की पॉलिटिक्समध्ये कोणी कायम शत्रूही नसतात, कोणी कायम मित्रही नसतात. तरी मी सांगतो की मी शत्रू कोणालाच नाही मानत. मोदीजी देशाचे प्रधानमंत्री आहेत, मला जेवढा त्यांचा आदर केला पाहिजे त्याच्याहून जास्त मी आदर करतो त्यांचा, कारण ते देशाचे प्रधानमंत्री आहेत. ममता बॅनर्जी आमच्या राज्याच्या मुख्यमंत्री आहेत, त्यांच्यासाठी हेच आहे. पण तरीही मी सांगतो की सामान्य लोकांसाठी मला जिथे जिथे वाटतं की तिथे विरोध करायला पाहिजे, मी नीतिगत रूपात विरोध करतो तिथे. ही माझी आयडिओलॉजिकल पॉलिटिकल फाईट आहे, पर्सनल फाईट नाही आहे. तर माझ्यासाठी कोणीही शत्रू नाही आहे, विरोधक नक्कीच आहेत. काय असा दिवस कधी येणार आहे का अधीररंजन चौधरी आणि ममता बॅनर्जी दोघेही कधी मित्र बनणार? घाबरण्याचा विषय नाही आहे हा. होईल असं म्हणतात की पॉलिटिक्स इज अ आर्ट ऑफ पॉसिबिलिटी. काहीही होऊ शकतं. काही दिवसांपूर्वी लालूजींनी राहुलजींना लग्न करण्याचा सल्ला दिला आणि असं मानलं जातं की ते तुम्हाला खूप मानतात. तर तुम्ही कधी काही म्हटलं नाही? नाही, हे नाही बोलण्याची हिंमत झाली माझी कधी. लालू प्रसाद सोबत सगळ्या गांधी कुटुंबांचं अशा प्रकारचं नातं आहे की काही बोलू शकतात. माझ्याकडून नाही होते, पण जेव्हा लग्न करतील तेव्हा हे मी जेवायला नक्की जाईन. त्यांच्याविषयी म्हणतात ना, कधी ते डोळे मारतात, कधी ते फ्लाइंग किस देतात, कधी ते प्रेमाची दुकान उघडतात. हे बघा, राहुल गांधींना समजण्याचा प्रयत्न केला पाहिजे. राहुल गांधीजी खूपच चांगले व्यक्ती आहेत, अगदी प्रामाणिक व्यक्ती आहेत, खूप ज्ञानीही आहेत. त्यांच्या खूप साऱ्या गोष्टी आहेत, त्याला तोडून मोडून त्याचं लोकांसमोर एक चुकीचं चित्र उभं करण्यात आलंय. हे ठीक नाहीये. कारण राहुल गांधीजींना थोडं समजलं पाहिजे. राहुल गांधीजींना जी लोक म्हणजे जे त्यांची टीका जास्त करतात ते जर जाऊन भेटले तर ते समोरून कन्व्हिन्स होतील, हे मी सांगू शकतो. पण लोक म्हणतात ना की कधी हे बघा, किस वगैरे काय केलं होतं त्यांनी. मी होतो त्यावेळी, राजस्थान जात होतो, सदनमध्ये सांगितलं राजस्थान जातोय, काही आवश्यक कामं होती त्यांची, एका सभेला संबोधित करायचं होतं, वेळेचा अभाव होता, तर ते म्हणाले की तुम्ही सगळे ठीक राहा, मी जातो. आता हे तर प्रेमाची निशाणी आहे ना, वाईट पद्धतीने का बघता ह्याला? हे तर काही जेंडरची निशाणी नाहीये. आपण जेव्हा नमस्कार करतो ते ठीक आहे, दोष बघणार तर तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला दोष मिळेल. तुम्ही म्हणता ना त्यांना भेटायला जायला पाहिजे, गोष्टी करायला पाहिजे. तर हेमंत विश्वकर्मा आले होते आपकी अदालतमध्ये, त्यांनी सांगितलं जेव्हा भेटायला गेले होते कुत्र्यांना बिस्किट खाऊ घालत होते. कुत्र्यांना बिस्किट खाऊ घालणं काही पाप तर नाहीये ना, त्यांचाही जीव आहे. नंबर 1. नंबर टू मी म्हणतो डॉग, DOG उलट करा, गॉड. आता ह्यांना बिस्किट खाऊ घालणं काय चुकीचं आहे? कुत्र्यांना बिस्किट खाऊ घालण्यामध्ये काय चूक आहे? कुत्र्यांना बिस्किट नाही, ते म्हणत होते त्याच प्लेटमधनं खाऊ घालत नाही. होते ज्यातनं सगळे लोक खात होते. माझ्या घरी एक आहे एक कुत्रा,
म्हातारा झालाय तो. लोक म्हणतात पळून लावा, मी म्हटलं नाही. जोपर्यंत तो जिवंत आहे तोपर्यंत तो इथेच राहणार. यात चुकीचं काय आहे? प्राण्यांवर प्रेम केलं पाहिजे ना. तुम्ही एवढी चांगली गोष्ट केली आहे, तुम्ही डॉग लवर आहात, ऐकून चांगलं वाटलं. तर मला वाटतं आता आपण एक ब्रेक घेऊया का? आता कसला ब्रेक? आता सुट्टी करा ना माझी. सुट्टी द्यायची का? ठीक आहे. मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, प्रशंसा करायची आहे मला, की आज प्रश्न विचारणारे जे आहेत त्यामध्ये आमच्या घरच्या बहिणींसारख्या ज्या आहेत ते बघून चांगलं वाटलं मला. तर चला ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये आजचे जज पंकज वोरांचा निर्णय आजच्या सुनावणीचा. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आम्ही सुनावणी केली काँग्रेस पार्टीचे सिनियर लीडर अधीर रंजन चौधरीवर. आम्ही त्यांना विचारलं त्यांच्या जुन्या आयुष्याबद्दल, त्यांच्या राजनीतीविषयी, ममता बॅनर्जींविषयी, राहुल गांधींविषयी, नरेंद्र मोदीविषयी. त्यांनी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर धाडसाने आणि मुक्तपणे उत्तर दिलं. आता वेळ आहे आपकी अदालतमध्ये आजचे जज पंकज वोरा यांच्या निर्णयाचा. अधीररंजन चौधरी एक असे व्यक्ती आहेत ज्यांच्यामुळे यांची पार्टी बंगालमध्ये आजही जिवंत आहे. या न्यायालयाचं मानणं आहे की अधीररंजन चौधरी एक खरे फायटर आहेत आणि दुसरीकडे ते आपल्या पार्टीमध्ये संघर्ष करतायत आपली जागा बनवण्यासाठी, आणि दुसरीकडे त्यांचे जे प्रतिद्वंद्वी आहेत त्यांच्याशी लढत आहेत. आणि अधीररंजन चौधरींवर लावलेले जेवढे आरोप आहेत त्यांना हे न्यायालय नाकारत आहे. त्यांना एक सल्ला देते की त्यांनी बंगलामध्ये बोलावं पार्लमेंटमध्ये, म्हणजे जेव्हा ते बोलतात आणि जी मिसअंडरस्टँडिंग होते ती कमी होईल. आणि हे न्यायालय त्यांच्याबद्दल असं मानतं की त्यांचा जो निर्णय आहे त्यांच्या फ्युचरचा, त्यांच्या भविष्याचा, ते फक्त जनता करू शकते आणि त्यांना खऱ्या अर्थाने जनतेच्या मध्येच राहिलं पाहिजे. वाह. या अपेक्षेने, या विश्वासाने की अधीर रंजन चौधरी अशा प्रकारेच मुर्शिदाबादच्या लोकांची सेवा करत राहतील, देशात लोकप्रियता प्राप्त करत राहतील, पार्लमेंटमध्ये आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत राहतील. आजची सुनावणी आपण इथेच थांबूया. पुढच्या आठवड्यात आपली पुन्हा भेट होईल एका नवीन व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत नमस्कार.